नामदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मनी कल्पता कल्पना कल्पकोटी, नवे रे नवे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून पुन्हा आणखीन साधकाला एक अतिशय महत्त्वाचा इशारा देतात, महत्त्वाची सूचना करतात की बाबा, भगवत भक्ती करत असताना परमात्म्याची भेट व्हावी असं जर वाटत असेल, ईश्वरी साक्षात्कार व्हावा असं जर वाटत असेल, तर मनुष्यानं कोणत्या मार्गाने आणि कसं चालावं याच्याबद्दल समर्थ आपल्याला सांगतात की भक्तीच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या कल्पना नसायला पाहिजेत असं समर्थांचं म्हणणं आहे. कारण का, कल्पना ज्यावेळेला मनामध्ये उमटतात त्यावेळेला त्या कल्पनांची एक दिशा नसते. जसं समुद्रामधून तरंग उमटत असतात, लाटा उमटत असतात, पण त्या लाटा एकाच दिशेने येऊन एकाच दिशेला जातात असं नाही. उलट्या सुलट्या प्रवाहाप्रमाणे, उलट्या सुलट्या दिशेप्रमाणे त्या लाटा वाहत असतात. त्यामुळे त्या समुद्रामध्ये खळबळ निर्माण होत असते सतत. तसं आपल्या मनरूपी जो काय असणारा डोह आहे, त्या डोहावरती कल्पनेचा जर तरंग निर्माण झाला तर तो अस्थिर अशा प्रकारचा डोह होतो किंवा गढूळ होतो. आणि गढूळ झालेल्या मनरूपी डोहामध्ये श्रीरामाचे म्हणजे भगवंताचे प्रतिबिंब उमटणे कदापि शक्य नाही. जसं सूर्याचं प्रतिबिंब त्या डोहामध्ये उमटायचं असेल तर डोह शांत असायला पाहिजे, स्थिर असला पाहिजे, त्याच्यावरती तरंग नसायला पाहिजेत. हे जसं तसं भगवत भक्तीच्या ठिकाणी मन एकाग्र करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या कल्पनेचे तरंग असता कामा नयेत. आणि ते जर असतील तर समर्थ म्हणतात, मनी कल्पिता कल्पना कल्पकोटी. मनामध्ये जर कल्पनेची जर आपण त्या ठिकाणी सतत हालचाल सुरू असेल तर समर्थ म्हणतात, कल्पकोटी इतका जरी अवधी गेला, म्हणजे एक कल्प म्हणजे 43,20,000 वर्ष, याला सामान्य कल्प म्हणतात. आणि असे कोटी कल्प जरी गेले, याचा अर्थ असा की कितीही वेळ जरी आपण भगवत भक्ती करत राहिलो, परमात्म्याचं चिंतन करत राहिलो, तरी त्या परमात्म्याचा साक्षात्कार होणं हे अतिशय कठीण असणारी गोष्ट आहे, असाध्य अशी गोष्ट आहे. का तर ज्या मनामध्ये परमात्मा प्रगट व्हावा ते मन त्याला अनुकूल अशा प्रकारचं राहत नाही. अनुकूलता असावी लागते. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्याला ती अनुकूलता असेल तर ते साध्य होतं. उदाहरणार्थ दुधाचं दही जरी करायचं असेल तरी दुधाला सुद्धा विशिष्ट प्रमाणात त्याचं तापमान असावं लागतं, त्यामध्ये विशिष्ट प्रमाणात विरजण टाकावं लागतं आणि मग त्याची प्रक्रिया दह्यामध्ये होत असते. ही साधी जर गोष्ट असेल तर भगवत साक्षात्काराच्या बाबतीत हे किती महत्त्वाचं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण भगवंताची भक्ती करत असतो अनेक प्रकारानं. ज्याला ज्याला जी साधना करता येत असते त्या साधनेमध्ये तो मनुष्य प्रवृत्त असतो. कुणी भजन करत असेल, कुणी जप करत असेल, ध्यान करत असेल, अन्य मार्ग आहेत त्याचे. परंतु हे करत असताना जी आवश्यक गोष्ट आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. आपण भजनाला जरी बसलो असलो किंवा कीर्तनामध्ये जरी उभे असलो तरी सुद्धा आपलं मन हे विविध प्रकारच्या कल्पना करण्यामध्येच रममाण झालेलं असतं. संसारातल्या वेगवेगळ्या कल्पना तर मन करतच, परंतु इथं समर्थ आपल्याला सांगतात की भगवंताविषयी सुद्धा कल्पना मनामध्ये येता कामा नये. संसाराच्या तर नाहीच नाहीत, पण भगवंताविषयी सुद्धा विविध कल्पना, वेगवेगळ्या कल्पना आपल्या मनामध्ये असता कामा नयेत. त्याचं कारण आहे की देव हा आपल्याला ज्यावेळेला भेटावा असं वाटत असतो, आपल्याला साक्षात्कार व्हावा वाटत असतो, त्यावेळेला
आपल्या कोतीप्रमाणे, आपल्या ताकदीप्रमाणे तो एक स्वरूपानं आपल्याला भेटायला पाहिजे असतो. आणि भगवंताचं जर आपण स्वरूप बघितलं तर अनंत रूपे अनंत वेशे असं त्याचं असणारं स्वरूप आहे. पण तेवढं सगळं भगवंताचं स्वरूप ग्रहण करणं किंवा तेवढ्या सगळ्याला त्या परमात्म्याच्या स्वरूपाला आपल्या आणखीन चिंतनामध्ये, ध्यानामध्ये आणणं ही आपल्या मनाची ताकद नाही आहे. म्हणून आपण भगवंताचं चिंतन करत असताना अनंत रूपे अनंत वेशे या स्वरूपानं परमात्म्याचं नाही आपण चिंतन करू शकत. आपलं मन एकविध आहे. एकाच वेळेला एकाच गोष्टीचा विचार मन करू शकतं. आणि ते करत असताना जर वेगवेगळ्या कल्पना सतत मनाच्या पडद्यावरती जर येत राहिल्या तर मग कुठंच ते मन स्थिर होऊ शकत नाही. आणि त्यामुळं केलेला सगळा जो काही असणारा व्याप आहे तो निष्कारण आणि व्यर्थ ठरत असतो. म्हणून मनुष्य नेहमी म्हणत असतो, आपण किंवा एकमेकांना आपणही म्हणत असतो की आम्ही जप करतो पण जपामध्ये आमचं मन लागत नाही, भजनामध्ये आमचं ध्यान लागत नाही. ह्याचं कारण काय? तर त्याचं एकमेव कारण आहे की मनामध्ये निर्माण होणाऱ्या कल्पनेची तरंग. म्हणून तर तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या मनाला उपदेश करत असताना हाच उपदेश केलेला आहे. तुकाराम महाराज सुद्धा असं म्हणतात, न करी रे मना काहीच कल्पना, न करी रे मना काहीच कल्पना, चिंतिया चरणा विठोबाच्या, चिंतिया चरणा विठोबाच्या. महाराज म्हणतात की हे मना, तू भगवत चिंतन करत असताना इतर कोणत्याही कल्पना मनामध्ये येऊ देऊ नकोस. मग काय कर, एक त्या भगवंताचे चरण मनामध्ये तू तुझ्या स्थिर कर आणि चरणाच्या ठिकाणीच अखंड फोकस त्याचा, आपण जसं म्हणतो एखाद्या लाईटचा आपण फोकस एखाद्या ठिकाणी पाडतो आणि ते दृश्य पाहतो, तसं मनाची सगळी वृत्ती एकत्रित करून, केंद्रित करून त्या परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी लाव. यालाच दुसऱ्या शब्दामध्ये महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. विठोबाच्या पायाच्या ठिकाणी तू स्थिर राहा. याचा अर्थ त्याच्या व्यतिरिक्त दुसरा विचार मनामध्ये, दुसरी कल्पना तू करू नको. मंडळी, याच्यावरती एक प्रश्न निर्माण होईल की माणसं म्हणतात हे अशक्य आहे का? मनाला स्थिर, आपण शरीराला स्थिर बसू शकतो, कुठल्याही अवयवांची हालचाल न करता बसू शकतो, डोळेही बंद करू शकतो, पण मनाला स्थिर करणं किती म्हणजे अवघड असणारी गोष्ट आहे. कसं शक्य होईल? तर त्याचं उत्तर संतांनी आपल्याला असं सांगितलं की हे एका दिवसामध्ये साध्य होणारी गोष्ट नाहीये. त्याकरता हळूहळू, कणाकणानं, प्रयत्नानं, क्षणाक्षणानं आपण त्या दिशेनं वाटचाल करावी लागते. आणि असं जर केलं तर एक दिवस ही गोष्ट आपल्याला अभ्यासानं साध्य होते, शक्य होते. पण त्याकरता प्रयत्न केला पाहिजे, सुरुवात त्या दिशेनं केली पाहिजे. आपण सुरुवातच करताना कुठं जायचा याचा विचार न करता आपण चालायला लागतो, मग योग्य दिशेला आपण पोचत नाही. म्हणून समर्थ त्या ठिकाणी सांगतात की मनी कल्पिता कल्पना कल्पकोटी, नवे रे नवे सर्वथा राम भेटी. बाबा, सर्वथा म्हणजे काही केलास तरी, किती जरी केलं तरी रामाची भेट तुला होणं शक्य नाही, शक्यच नाही. आपण मागे एका दृष्टांत सांगून गेलो की नाथ महाराजांनी एका मला देव भेटावा असं म्हणून जो आलेला ग्रस्त होता त्याला सांगितलं होतं की स्नान करून ये आणि मग तुला देव भेटवतो. आणि गोदावरीला स्नान करून आल्यानंतर येताना त्यांनी काय पाहिलं तर मरून पडलेलं गाढव पाहिलेलं होतं. ते त्याच्या मनामधून जायच ना. मग त्या ठिकाणी परमात्म्याचं चिंतन कसं होईल मनामध्ये? तसं तुमच्या आणि माझ्या मनामध्ये सुद्धा आपण प्रपंच करत असताना देखील आपल्या मनामध्ये प्रपंचच असतो. आणि परमार्थाला जरी बसलो तरी मनामधला प्रपंच मात्र तो जाऊ शकत नाही. असं जर असेल तर मग रामाची भेट कशी होईल?
जे आपल्याला साध्य करायचं आहे त्याच्या ठिकाणी मनाची वृत्ती केंद्रित असायला पाहिजे. जसं मुलांना परीक्षेमध्ये जर चांगले मार्क मिळायचे असतील तर जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या ठिकाणी, त्या अभ्यासाच्या विषयाच्या ठिकाणी मन स्थिर केलं पाहिजे, तर त्याचं काहीतरी आपल्याला उत्तर देता येतील, आपल्या मनामध्ये ते विषय स्थिर होईल, तीच अवस्था येत आहे. म्हणून असं जर न केलं तर नवे रे नेवे सर्वता राम भेटी म्हणतात. आणि मग मनी कामना राम नाही जयाला, रामाच्या भेटी करता प्रवृत्त व्हायचं असेल तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची कामना म्हणजे इच्छा देखील असता कामा नये. मागे एकदा आपण बोललो की रामाची भेट व्हावी ही देखील इच्छा असता कामा नये. सुरुवातीला देव भेटावा म्हणून परमार्थ करावा, परंतु परमार्थामध्ये वाटचाल करत 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 पुढे जात असताना आपण देव भेटावा याकरता परमार्थ करतो हेही विसरून जावं आणि परमार्थ आपला स्थायी भाव व्हावा मनाचा. जसं तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. एवढीच अवस्था, यापेक्षा वेगळं काही नाही. म्हणून इतर कामना तर नसाव्यातच, पण शेवटी देव भेटीची सुद्धा इच्छा मनामध्ये स्थिर शिल्लक राहू नये. ती देखील एक कामनाच आहे, ती सुद्धा त्या लयाला गेली पाहिजे त्यावेळेला. म्हणून मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला म्हणतात. म्हणून अति आदरानं म्हणजे अतिव श्रद्धेनं, अतिशय त्या ठिकाणी अंतःकरण, त्याच्या ठिकाणी ओढ अंतःकरणाची निर्माण करून प्रेम जर धारण केलं तर त्या प्रेमानंच परमात्मा प्राप्त होऊ शकतो. परमात्म्याला धरण्याची एकमेव असणारी जर दोरी कोणती असेल, परमात्म्याला बांधण्याची दोरी जर कोणती असेल तर प्रेमरूपी दोरी आहे. म्हणून प्रेमे बांधोनिया दोर असं जनाबाई महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तेव्हा ही असणारी एक सोपी युक्ती समर्थाने शेवटी आपल्याला सांगितली. हे सगळं करत असताना तुम्हाला जर ते जमणार नाही असं वाटत असेल तर ते जमावं याकरता एक युक्ती करा की फक्त प्रेम भगवंताच्या ठिकाणी धारण करा. कोणतीही कल्पना त्याबद्दल करू नका. मग भगवंताचं स्वरूप कोणत्या पद्धतीने आम्ही चिंतन करायचं, तर आपल्या कल्पनेनं चिंतन न करता संतांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याचं चिंतन करावं. मग तुम्ही रामाचं करत असाल तर रामाचं करा, विठ्ठलाचं करत असाल तर विठ्ठलाचं करा. जो तुमचा असणारा आराध्य देव आहे, ज्याच्यावर तुमचं अतीव प्रेम आहे, त्या देवाच्या स्वरूपाचं चिंतन संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण करत राहिलं पाहिजे. तिथं आपल्या कल्पनेचा विस्तार मनुष्यानं करू नये. आणि असं जर केलं तर समर्थ म्हणतात मग त्या ठिकाणी परमात्म्याची त्या साधकाला भेट होऊ शकते, त्याला साक्षात्कार असं म्हणतात, तो होतो. अशा प्रकारचं चिंतन समर्थांनी या श्लोकामधून मांडलं. तेव्हा मंडळी, चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. चॅनलवरती आपण नवीन पहिल्यांदा ऐकत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.